प्रश्न काय पहा नीट, स्टारवाला प्रश्न आहे, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आहे 10वीच्या पुस्तकातील, आणि त्यातलं प्रश्न 7 आहे शाब्दिक उदाहरणाचा, त्यातलं 5 उदाहरण आहे. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 असते नाही. तर याचा अर्थ काय होतो की जर कुशल कामगाराचा पगार 5 रुपये असेल कुशल कामगाराचा, तर अकुशल कामगाराचा पगार आहे 3 रुपये. कुशल कामगाराचा पगार 50 रुपये असेल तर अकुशल कामगाराचा पगार आहे 30 रुपये. कुशल कामगाराचा पगार 500 रुपये असेल तर अकुशल कामगाराचा पगार आहे 300 रुपये. मग या पट्टीमध्ये 5 असतेंचं गुणोत्तर म्हणजे काय, कमीत कमी त्यांचं पगाराचं जे प्रमाण आहे ते 5 असते नाही. म्हणजे जर कुशल कामगाराला 5 रुपये मिळतील तर अकुशल कामगाराला 3 रुपये ह्या पट्टीमध्ये त्यांचा पगार आहे. समजा याची 10 पट केली, याची 10 पट, याची 20 पट केली, याची 20 पट, असं आहे ते. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एक दिवसाचा एकूण रोजगार 700 रुपये. पण त्यांचं काय म्हणणे माहिती आहे का, कुशल आणि अकुशल या एका कामगाराचा दोघाचा पगार एकत्र केला तर 720 रुपये होतो. जर दोघांच्या मध्ये कसलाही भेदभाव नसता पगाराचा तर दोघांना निम्म 360 हे उत्तर आलं असतं. पण 360 हे उत्तर येणार नाही. का नाही येणार, तर कुशल कामगाराचा पगार जास्त आहे आणि अकुशल कामगाराचा पगार कमी आहे. मग आपण असं म्हणूया, पहा, कुशल कामगाराचा एक दिवसाचा रोजगार X रुपये मानू. पहा, कुशल कामगाराचं किती मानलं आपण, X रुपये, व अकुशल कामगाराचा एक दिवसाचा रोजगार Y रुपये मानू. म्हणून त्यांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5/3 आहे. 5/3 आहे. म्हणून पहा, कुशल आणि अकुशल यांचा जो पगार आहे त्याचा गुणोत्तर काय आहे, 5/3. आपण X आणि Y मानलंय. मग याचा अर्थ आला XY बरोबर 5/3. पहा, XY म्हणजे काय आले, 5/3 आले. पहा आता XY 5/3. मग हे आपण असं लिहू शकतो, X/Y बरोबर 5/3. X/Y म्हणजे काय आले, 5/3. आता आपल्याला माहिती आहे की दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल. पहा, गणितातला हा एक अतिशय महत्वाचा नियम आहे, महत्वाची संकल्पना आहे. कोणती, दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार. 3x बरोबर 5y, पलीकडचे 5y अलीकडे आणायचे, म्हणजे वजा होणार, ते समीकरण तयार होणार. म्हणजे असं होणार 3x वजा 5y बरोबर 0. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. आता पुढे काय म्हणलं बघा बरे, त्या दोघांचा एक दिवसाचा पगार किती आहे, 720 रुपये. म्हणजे X आणि Y त्याची किंमत 720 होणार एकूण बेरीज त्याची. त्यांचा एक दिवसाचा एकूण रोजगार बरोबर 720 रुपये.
त्यांचा एकूण किती पगार आहे दोघांचा मिळून 720 रुपये. मग आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, x अधिक y बरोबर 720. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. संपलं. समीकरण 1 आलं, समीकरण 2 आलं. आता फक्त आपलं एवढंच काम राहिलं की समीकरण ती सोडवायची. पहा आता, येथे सगुणक नाही म्हणजे 1 आहे, येथे 3 आहे, येथे -5 आहे, येथे 1 आहे. आपण असं करूया, 1 ने याला गुणूया, 3 ने याला गुणूया. 1 ने गुणल्या उत्तर तेच येणार आहे, पण तरी पण समीकरण 3 व 4 नेहमीप्रमाणे बनवण्यासाठी आपण त्याला ते गुणायचं. ते लिहायचं आपण समीकरण 1 ला 1 ने गुणू. 1 ने गुणल्याने उत्तर तेच येणार आहे, पण गुणायचं. 3x वजा 5y बरोबर 0. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला 3 ने गुणू. 3 ने गुणलं, पहा हे समीकरण 2 आहे, ह्याला 3 ने गुणायचं. मग किती उत्तर बघा बरे, 3x अधिक 3y. पहा 3 याला गुणलं, 3x अधिक 3y बरोबर 720 ला 3 ने गुणलं 2160 होईल. समीकरण नंबर 4 आलं. आता समीकरण 3 व 4 ची आपण जर वजाबाकी केली तर एक्सेस निघून जाईल. मग ते आपण असं लिहायचं, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. मग समीकरण 3 लिहायचं आधी, 3x वजा 5y बरोबर 0. 3x अधिक 3y बरोबर 2160. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची न बदली करायची. जेव्हा आपण 2 समीकरणांची वजाबाकी करतो तेव्हा आपण काय करतो, दुसऱ्या समीकरणाची न बदली करायचे असतात. हे अधिक आहे ना, ते वजा करायचं. शून्याला काय अधिक काय आणि वजा काय, शून्य हा बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये भागच घेत नाही, त्यामुळं त्याला चिन्ह अधिक मांडलं काय वजा मांडलं काय त्याचा काय परिणाम होत नाही. अधिक वजा गेले निघून, वजा 5 वजा 3 वजा 8y वजा 2160. म्हणून y बरोबर वजा 2160 भागिले वजा 8. आता याचा भाग पाहता नीट. y बरोबर दोन्हीकडे वजा आहे, दोन्हीकडे आपण अधिक लिहू शकतो, कारण भागाकार आणि गुणाकारामध्ये समान चिन्हांचा गुणाकार आणि समान चिन्हांचा भागाकार हा नेहमी अधिक येतो. त्यामुळे 8 एक्के 8, 8 दुने 16, 5 वरले 8 साती 56, 8 0 0. y ची किंमत 270 आली. y हा कोण आहे, अकुशल कामगार आहे, त्याची किंमत काय आली 270 आली. आता आपण काय करू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 270 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कोणते बघा बरे, x अधिक y बरोबर 720. म्हणून x माहित नाही आपल्याला, हा 270 मग 720 आला. म्हणून x बरोबर 720 वजा 270. यांची करायची वजा बाकी. 720 मधून 270 वजा केले, 0 12 7 गेले राहिले 5, 6 2 गेले राहिले 4, 450 आले. म्हणजे जो कुशल कामगार आहे त्याचा रोजचा किती पगार आला 450 आणि अकुशलचा 270. मग आपण ते लिहून ठेवायचं की कुशल कामगाराचा रोजगार बरोबर 450 रुपये आणि अकुशल
अकुशल कामगाराचा रोजगार बरोबर 270 रुपये. आता पहा बरे ता करून 450 आणि 270 त्याचं गुणोत्तर 5:3 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 5:3. बघू येते का आपण? 450 270 शून्य शून्य गेले 9च्या पाड्यात 9 त्रिक 27 9 5 45 आलं पहा. त्यांचं गुणोत्तर 5:3 आलं आणि शिवाय त्यांची बेरीज 720 आहे. तर हे गणित आहे 5वं गणित आपल्या प्रश्नसंग्रह संकीर्ण प्रश्नसंग्रह 7व्या प्रश्नातलं म्हणजे शाब्दिक उदाहरणामधलं 5वं आणि त्याला स्टार आहे म्हणजे महत्वाचं उदाहरण आहे.